मुंबईतील मुसळधार पावसाचा मोनोरेलला सुद्धा फटका बसलाय। मोनोरेल एकाच ठिकाणी उभी आहेत। 20 मिनिटांपासून भक्ती पार्क इथं मोनोरेल उभे असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या या मुसळधार पावसाचा फटका आपल्याला माहित आहे की रेल्वे वाहतुकीला बसलेलाच आहे। आता मोनोरेलला सुद्धा या मुसळधार पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। मोनोरेल जवळपास 20 मिनिटांपासून एकाच ठिकाणी उभे आहेत। भक्ती पार्क इथं या मोनोरेल उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय रस्ते वाहतूक मंदावलेली आहे, ट्रेन ठप्प झालेली आहे, लोकल वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे मोनोरेलला मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मोनोरेल सुद्धा खचाखच भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लोकांना बसायला जागा नाही, उभे आहेत, पूर्ण तुडुंब भरलेली ही मोनोरेल दिसते। मात्र या सगळ्या प्रवाशांना सुद्धा या पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। भक्ती पार्कमध्ये ही मोनोरेल तब्बल 20 मिनिटांपासून एका ठिकाणीच उभी आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं मोनोचे दरवाजे बंदिस्त असतात। मोनो ही उंचावरून जाणारी, ब्रिजवरून जाणारी मोनोरेल असते आणि या सगळ्यामुळे आता प्रवाशांना बाहेर निघणं सुद्धा तिथून कठीण झाल्याचं दिसून येत आहे। आता मोनो प्रशासन यावर काय निर्णय घेतंय ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नितीन डब्बू आपल्यासोबत आहेत। नितीन जी, आपण बघतोय की परिस्थिती जवळपास 20 मिनिटांपासून या ठिकाणी ही मोनोरेल थांबलेली आहे। काय अनाउन्समेंट होते का किंवा काय सांगितलं जातंय का? काय अवस्था आहे तिथल्या प्रवाशांची? इथे प्रवासी अत्यंत घाबरलेले आहेत आणि इकडे एसीची व्यवस्था नाहीये आणि मोनोच्या यंत्रणेकडनं कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये। लोकांनी इथून फायर ब्रिगेड आणि पोलिसांना पण फोन करायचा प्रयत्न केलाय पण करू शकत नाहीये आणि ही स्टेशनलाही नाहीये। मधोमध अडकलेल्या परिस्थितीत असल्यामुळे इकडे काही जणांना सफोकेशन वाटतंय, काही जण खूप घाबरलेल्या परिस्थितीत आहेत आणि खूप मत्तीची गुहार करतायत की त्यांनी लवकरात लवकर येऊन कोणीतरी त्यांना काहीतरी दिलासा द्यावा। कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट आतमध्ये नाहीये, फक्त इमर्जन्सी लाईट चालू आहेत, त्याच्यावरच मोनो अडकून खूप वेळापासून तशीच राहिलेली आहे। अगदी नितीन जी, आपल्याला माहित आहे रस्ते वाहतूक मंदावली आहे, लोकल बंद आहेत आणि त्यामुळे मोनोला प्रचंड गर्दी दिसते या दृश्यांमध्ये आपल्याला। हो, म्हणजे जेव्हा मोनो सुरू झाली तिथपासून वडाळ्यापर्यंत प्रचंड गर्दी झालेली आहे। इकडे लोकांना हलायला सुद्धा जागा मिळत नाहीये। ज्या अर्धवट खिडक्या उघडू शकतात तेवढ्या लोकांनी खिडक्या उघड्या ठेवल्या आहेत श्वास घेण्यासाठी, पण त्या फार अपुऱ्या आहे। व्हेंटिलेशनची पण वानवा आहे त्याच्यामध्ये आणि कुठल्याही परिस्थितीची मदतीची कोणाला अपेक्षा नाही आणि सगळे खूप त्रासलेले आहेत। इकडे लोक त्रासून आरडाओरडा करायला लागलेले आहे की त्यांना कोणीतरी मदत करावी। अगदी नितीनजी, धन्यवाद, तुम्ही या सगळ्या ही माहिती दिली त्याबद्दल। आपण बघतोय मुसळधार पावसाचा मोनोरेलला फटका बसलाय। मोनोरेल तुडुंब भरलेली आहे, प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे। मात्र 20 मिनिटांपासून एकाच ठिकाणी भक्ती पार्क इथं मोनोरेल उभी आहे आणि त्यामुळे प्रवासी आता घाबरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। मोनोरेल कडून कोणत्या प्रकारच्या सूचना नाही आहेत, अनाउन्समेंट नाही आहे, एसी बंद आहे आणि या सगळ्या त्रासाला आता मोनोरेलचे प्रवासी सामोरे जात आहेत। आम्ही अर्धा तास झाला या मोनोरेल मध्ये अडकलेलो आहोत, कसलीच हेल्प आम्हाला मिळत नाहीये। प्लीज मदत करा आम्हाला। सफोकेशनने इथे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो। इथे प्रेग्नेंट बायका पण बसलेल्या आहेत, हँडिकॅप सुद्धा आहेत, म्हातारे आहेत, त्यांनाही खूप त्रास होतोय। प्लीज हेल्प करा, आम्ही इथेच अडकलेलो आहोत किती वेळ। आम्ही अर्धा तास झाला या मोनोरेल मध्ये अडकलेलो आहोत, कसलीच हेल्प आम्हाला मिळत नाहीये। प्लीज मदत करा आम्हाला।